बाजारात ना आता तुरीचे शेंगा आलेले आहेत. तुमच्या इथे तुरीचे शेंगा मिळतात का आणि तुम्ही याची आमटी करता का? मला हे नक्की तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता. तर मी आहे ना आज तुम्हाला मी कशा पद्धतीने आमटी करते हे सांगणार आहे. तर मी मस्त अशा तुरीच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आणि कढईमध्ये तेल टाकून मस्त तुरीच्या शेंगा परतून घ्यायच्या आणि हाय फ्लेमवरती थोड्याशा परतून घेतल्यात मी. एक 2-3 मिनटं परतल्यानंतर ना त्याचा तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने दिसतात त्या आपल्याला. ह्या शेंगा काढून घेतल्या आणि मिक्सरमधून थोडंसं ओबडधोबड आपल्याला बारीक करून घ्यायच्यात. नंतर मग मी त्याच कढईमध्ये काय केलं, एक लसणाची कांडी आणि 7-8 म्हणजे थोडेसे जास्तच मिरच्या घेतल्या मी, 10-12 मिरच्या घेतल्या आणि मला थोडीशी झणझणीत आमटी करायची होती म्हणून मी जरा जास्त मिरच्या घेतल्या. तुम्हाला जर कमी तिखट हवे असेल तर तुम्ही कमी मिरच्या वापरू शकता. आता हे सगळं आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे. त्याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि कोथिंबीरसुद्धा मिक्सरमधून मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय किती छान असं वाटण ओबडधोबडच ठेवायचं थोडंसं आणि आपल्याला तडका मारायला लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सगळं मस्त गरम तेल झालं की याच्यामध्ये फोडणी घालायची आहे आणि हे सगळं मिश्रण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि मग आपला जो तुरीच्या शेंगाचा आपण जी पेस्ट केलेली आहे ती याच्यामध्ये ॲड करायची आणि तुम्हाला जेवढं पातळ आमटी करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी त्याच्यात टाकू शकता. तर तुम्ही बघू शकताय की मी अशा पद्धतीने इथे घट्ट ठेवलं होतं थोडंसं आणि नंतर जरा जास्त घट्ट वाटत होतं मला, मग मी थोडंसं पाणी अजून टाकलं आणि आपल्याला एक 10 मिनटं मस्त त्याची दणकून उकळी काढायची आहे. कारण एकदम अशी तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने उकळी काढलेली आहे. थोडंसं झाकण ठेवायचं आणि छान उकळी काढून घ्यायची आणि नंतर आपली आमटी अशी दिसते आहे आणि इतकी छान लागते ना बाजरीच्या भाकरीबरोबर आणि भाताबरोबर, चपातीबरोबर तुम्ही कशाबरोबर पण खाऊन बघा, एक नंबर भाजी लागते. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी कमेंट्स करायची. त्याचबरोबर तुम्ही कशा पद्धतीने भाजी करता हे पण सांगा मला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.